नाही, अजून त्याची स्पष्टता नाही. किती रंगी होणार आहे त्याचा अजून कळायचं त्याचा फायदा कोणाला होईल? नाही. मी आपल्याला सांगू की आज मागच्या तिरंगीचा फायदा मला झालेल्याचा आपणच सांगितलं. आत्ता जर तिरंगी झाली, चौरंगी झाली, सतरंगी झाली तरी सुद्धा त्याचा फायदा कुणाला होईल ते काळच या ठिकाणी सांगेल. निश्चितच मी आपल्याला सांगेन की किती लढती होतात याच्यावर निकाल अवलंबून नसतो. लोकांना अपेक्षित असणारा खासदार कोण आहे, कोण त्यांच्या कामाचा आहे, कोण त्यांचे प्रश्न सोडवतोय, कोण त्यांचा लोकसभेमध्ये आवाज म्हणून काम करतोय, कोण त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून त्याच्याकडं त्याचं विजन आहे आणि त्या ट्रॅकवर आपल्या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेतोय. ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या स्तरावरचे जे प्रश्न असतात हे राष्ट्रीय स्तरावरचे नसतात. तर जे या ठिकाणी मी काम करतो ते संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये माझं जे योगदान आहे याचं ॲनालिसिस ज्यावेळी लोक करतील त्यावेळी निश्चितपणे मला खात्री आहे की दूध का दूध और पाणी का पाणी होईल आणि चांगल्या माणसाची निवड या ठिकाणी लोकांनी मागच्या वेळी केली. त्याच माणसाला परत संधी देण्याचं काम या ठिकाणी माझी आम जनता निश्चितपणे करेल ही माझी निश्चितपणे खात्री आहे. मी कामामध्ये उजवडावं केलं नाही. 90% गावागावांमध्ये या ठिकाणी आपण विकासाच्या रूपाने या ठिकाणी पोहोचतोय. काही मोठे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स माझ्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये आपण या ठिकाणी काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये हे मी मत मागणार आहे ते माझ्या कामावर या ठिकाणी मत मागणार आहे. मी कुठंही निगेटिव्हिटीकडे राजकारण आजपर्यंत केलेलं नाही. कोणावर टीका टिप्पणी मी कधी करत नाही किंवा माझा फोकस हा फक्त माझ्या मतदारसंघाच्या विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं याच्यावर असतो. त्यामुळं मी कधीही निगेटिव्हिटीकडे गेलो नाही आणि आत्ताची ही इलेक्शन मी पॉझिटिव्ह अजेंड्यावर ज्या ठिकाणी जिंकणार आहे. गोकुळ सोबत गोकुळ